कुंभ राशी शनी अमावस्येनंतर होणार मोठा चमत्कार. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या मित्रांनो, शनी अमावस्येनंतर तुमच्या जीवनात असा एक मोठा चमत्कार घडण्याचे संकेत मिळत आहेत, ज्याची तुम्ही कदाचित कधी कल्पनाही केली नसेल. ग्रहांची सध्याची स्थिती सांगते की अनेक दिवसापासून तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. विश्व तुम्हाला ही संधी विनाकारण देत नाही. काही कर्माचा हिशोब, काही न सांगितलेल्या भावना, गोष्टी आता पुन्हा समोर येणार. विशेषतः अमावस्येनंतर चंद्र, शनी आणि राहू यांच्या प्रभावामुळे तुमच्या भावनिक जीवनामध्ये मोठी हालचाल निर्माण होणार आहे. काही लोकांना अचानक मेसेज येऊ शकतो, काहींना जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते, तर काहींना स्वप्नांमधून संकेत मिळू शकतात. पण या काळात एक छोटासा उपाय केला नाही तर मोठी संधी हातातून निघून जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटामध्ये तुम्हाला असा उपाय सांगितला जाणार आहे जो तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे पुन्हा उघडू शकतो. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा, कारण कुंभ राशीवर शनिदेवाची कृपा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्येनंतर ग्रहांच्या हालचालीमध्ये एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली बदल निर्माण होताना दिसत आहे. शनी, राहू आणि चंद्र यांच्या स्थितीमुळे तुमच्या जीवनात अचानक घडामोडी वेगाने सुरू होऊ शकते. अनेक दिवसापासून बंद झालेली ऊर्जा आता पुन्हा सक्रिय होऊ लागेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी अचानक शक्य होण्याचे संकेत मिळत आहेत. काही व्यक्तींना जुन्या नात्यांबद्दल अचानक विचार येऊ लागतील. मनामध्ये दडलेली भावना पुन्हा जागृत होऊ शकते. ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्येनंतरचा काळ हा नेहमीच कर्म आणि नशिबाच्या नव्या चक्राची सुरुवात करणार असतो. या काळात विश्व काही लोकांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. अनेक दिवसापासून दूर गेलेली व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. काहींना स्वप्नामध्ये संकेत मिळू शकतो. काहींना घटनामागे ईश्वरी योजना काम करत असल्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रहस्थिती सांगते की तुमच्या जीवनातील अडकलेली ऊर्जा आता हळूहळू मुक्त होऊ लागली. विशेषतः भावनिक आणि नातेसंबंधाशी संबंधित प्रश्नांमध्ये अचानक बदल दिसू शकतो. ज्या व्यक्तीने अचानक तुमच्यापासून अंतर निर्माण केले होते त्या व्यक्तीच्या मनामध्ये पुन्हा तुमच्याबद्दल विचार निर्माण होऊ शकतो, कारण सध्या चंद्राची ऊर्जा भूतकाळाशी जोडलेली गोष्टींना पुन्हा समोर आणत आहे. अनेकांना अचानक जुने मेसेज, फोन किंवा भेटीचे योग निर्माण होताना दिसतील. मात्र या काळात घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. विश्व तुम्हाला पुन्हा एक संधी देत आहे, पण त्या संधीचे रूप ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा नशिबाचे दार ठोठावत असते, पण आपण भीतीमुळे ते दार उघडत नाही. त्यामुळे मन शांत ठेवणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या मनातील 6वा इंद्रिय सक्रिय होऊ शकतो. काही गोष्टी घडण्याआधी तुम्हाला त्याची जाणीव होईल. अमावस्येच्या प्रभावामुळे स्वप्नांमध्ये संकेत मिळण्याची शक्यता वाढली आहे. काही व्यक्तींना एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण वारंवार येऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार असे संकेत विनाकारण मिळत नाहीत. विश्व काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणे देखील तितकेच आवश्यक आहे. भावना आणि वास्तव यामध्येच योग्य संतुलन ठेवले नाही तर पुन्हा दुखापत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळा. ग्रह सांगतात की हा काळ तुमच्या भावनिक जीवनात मोठा बदल घेऊन येऊ शकतो. पण अमावस्येनंतर अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकेल. आणि पुढे सांगितला जाणारा एक छोटासा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रहांची चाल सांगते की तुमच्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागेल. अनेक दिवसापासून मनावर असलेले ओझे हलके वाटू शकते. काही व्यक्तींना अचानक आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटेल. विशेषतः ज्या व्यक्तींनी प्रेम किंवा नातेसंबंधामध्ये मोठी वेदना सहन केली आहे त्यांच्यासाठी हा काळ नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. काही वेळा एखादी व्यक्ती दूर जाते कारण त्या नात्याला पुन्हा मजबूत होण्यासाठी वेळ आवश्यक असतो. ग्रहस्थिती सांगते की आता काही नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात, पण यावेळी तुम्ही अधिक शहाणपणाने निर्णय घ्याल. या काळात आर्थिक जीवनामध्ये देखील काही अनपेक्षित बदल दिसू शकतात. अचानक एखादी अडकलेली रक्कम पुन्हा मिळू शकते. थांबलेले काम पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना नवीन कामाची संधी मिळू शकते. पण ग्रह सांगतात की पैशांबाबत कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अमावस्येनंतर काही लोकांचे खरे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार विचारपूर्वक करा. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ येत आहे. मात्र संयम आणि शांतता ठेवण्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात एक विशेष गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यातून अचानक अंतर निर्माण केले त्या व्यक्तींच्या मनामध्ये देखील अस्वस्थता निर्माण होऊ शकते. ग्रहस्थिती सांगते की काही लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव होण्याचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे अचानक संपर्क होण्याची शक्यता वाढली आहे. पण यावेळी तुम्ही भावनांमध्ये वाहून जाऊ नका. प्रत्येक गोष्ट
घेऊन समजून घ्या, कारण विश्व दुसरी संधी देत असले तरी योग्य निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. अनेक लोकांना पुढील काही दिवसामध्ये असा एक संकेत मिळणार आहे जो त्यांच्या प्रेम जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. पण त्याआधी एक उपाय केला नाही तर तुमची मोठी संधी हातातून निसटू शकते. तो उपाय नक्की करा आणि तो उपाय नक्की जाणून घ्या. आता अत्यंत प्रभावी उपाय आहे. अमावस्येनंतर सलग 3 दिवस सकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने पूर्व दिशेकडे तोंड करून बसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. या उपायामुळे मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि अडकलेली नाते पुन्हा सुधारण्यास मदत होईल. ज्योतिषशास्त्र सांगते की मंत्रामध्ये मन आणि विश्व जोडण्याची शक्ती असते, त्यामुळे हा उपाय श्रद्धेने करणे आवश्यक आहे. या काळात काही व्यक्तींना अचानक जुने फोटो, आठवणी किंवा एखाद्या ठिकाणी पुन्हा पाठवू लागेल. अशा वेळी घटना विश्वाकडून मिळणारे संकेत मानले जाते, कारण ग्रहांची ऊर्जा भूतकाळाशी संबंधित दारे पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना अचानक सोशल मीडियावरून किंवा इतर माध्यमातून संपर्क येऊ शकतो, पण यावेळी स्वतःच्या आत्मसन्मानाला विसरू नका. नाते पुन्हा जोडताना स्वतःची किंमत ओळखणे देखील आवश्यक आहे. ग्रहस्थिती सांगते की अमावस्येनंतर तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जागृती देखील वाढू शकते. मग हनुमानची पूजा, ध्यान किंवा प्रार्थनेकडे आकर्षित होऊ शकते, कारण विश्व तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. काही व्यक्तींना अचानक शांतता अनुभवायला मिळेल. काही वेळा नात्यांमधील अंतर हे आपल्याला स्वतःला ओळखण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे भूतकाळाबद्दल फक्त दुःख न करता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. पुढील 72 तासांमध्ये ग्रहांची अशी एक युती तयार होत आहे जी अनेकांच्या आयुष्यात हरवलेली व्यक्ती पुन्हा आणू शकते, पण फक्त त्या लोकांसाठी जे छोटासा संकेत ओळखतील. पुढील भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा उपाय नक्की करा. आपल्या उशाजवळ पिवळे फूल ठेवून मनामध्ये शांतपणे त्या व्यक्तीसाठी सकारात्मक प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा विश्वामध्ये वेगाने प्रवास करते. जर तुमचे मन खरे आणि स्वच्छ असेल तर विश्व योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्याकडे परत आणणे. मात्र कोणालाही जबरदस्तीने तुमच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करू नका. नात्यांमध्ये शुद्ध भावना असणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेक दिवसापासून तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला गोंधळ आता कमी होऊ लागेल. काही प्रश्नांची उत्तरे अचानक मिळू शकतात. ग्रहस्थिती सांगते की या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांवर प्रभाव टाकतील. त्यामुळे राग किंवा अहंकारामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. विश्व तुम्हाला संयम शिकवत आहे. आपल्या आयुष्यात या काळात स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक शांततेकडे विशेष लक्ष द्या. जास्त विचार केल्याने मन कमकुवत होऊ शकते, त्यामुळे सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा. हा उपाय मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. काही व्यक्तींना अचानक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. ग्रह सांगतात की तुमच्या आयुष्यातील बंद झालेले अध्याय आता पुन्हा उघडण्याच्या मार्गावर आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याकडे पाठ फिरवली होती ती व्यक्ती पुन्हा तुमच्याबद्दल विचार करू लागली आहे, असे ग्रह संकेत येत आहेत. पण एक चूक पुन्हा सर्व काही बिघडू शकते, त्यामुळे शेवटचा उपाय नक्की जाणून घ्या. अंतिम आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तुमच्या मनातील राग आणि नकारात्मकता सोडून देणे. ज्योतिषशास्त्र सांगते की ज्या मनामध्ये क्षमा असते त्या व्यक्तीकडे सकारात्मक ऊर्जा वेगाने आकर्षित होते. त्यामुळे भूतकाळातील वेदना सोडून देण्याचा प्रयत्न करा. काही वेळा नाते पुन्हा जोडण्यासाठी 2 लोकांपेक्षा जास्त विश्वाची इच्छा मनामध्ये असते आणि सध्या विश्व तुमच्या जीवनात काहीतरी नवीन घडवण्याची तयारी करत आहे. फक्त नातेसंबंधासाठी नाही तर आत्मविश्वासासाठी देखील महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला स्वतःच्या किमतीची जाणीव होईल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक आता तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू शकतील. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.